विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकचा पान नंबर 188 वरील पहिला प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. रेखा, मेनका, मुक्ता वेअर पार्टनर्स इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1:1 रिस्पेक्टिव्हली. या वाक्याचा अर्थ असा आहे की रेखा, मेनका आणि मुक्ता ह्या तिघी पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1 1:1 अनुक्रमे. म्हणजे रेखा यांचा हिस्सा आहे 2/4, म्हणजे रेशोची बेरीज 2:1 3:1 4 2/4, आणि मेनका यांचा हिस्सा आहे 1/4 आणि मुक्ता यांचा हिस्सा आहे 1/4 असा अर्थ आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. त्यांचं 31 मार्च 2019 रोजीचं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. पुढे मग लॅबिलिटी साईडला पहा, कॅपिटल दिलेलं आहे तिघींचंही, रेखा, मेनका आणि मुक्ता यांचं. त्यानंतर क्रेडिटर्स आहेत, बिल्स पेबल आहे आणि जनरल रिझर्व आहे. आणि जनरल रिझर्व आपण ऑल पार्टनर्स यांना त्यांच्या त्यांच्या रेशोमध्ये वाटून देत असतो. आता जाऊया आपण ॲसेट साईडला. पहा, ॲसेट साईडला प्लॅन्ट अँड मशिनरी दिसत आहे, डेटर्स, फर्निचर आणि बँक बॅलन्स दिसत आहे. आता आपण पुढील ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. मुक्ता डायड ऑन 1 जुलै 2019. की मुक्ता या ज्या तिसऱ्या पार्टनर आहेत त्या 1 जुलै 2019 रोजी मृत झालेल्या आहेत. पहा, त्यांचं मागील वर्ष संपलेलं आहे 31 मार्च 2019 रोजी आणि मुक्ता मृत झालेले आहेत 1 जुलै 2019 रोजी. पहा, जर त्यांचं 31 मार्च 2019 रोजी लास्ट इयर संपलं असेल तर त्यांचं लास्ट इयर सुरू झालं होतं 1 एप्रिल 2018 रोजी. हे त्यांचं मागील वर्ष आहे, लास्ट इयर आहे. आणि मुक्ता ह्या 1 जुलै 2019 रोजी मृत झालेल्या आहेत. म्हणजे हे अकाउंटिंग इयर संपलेलं आहे आणि त्या पुढील अकाउंटिंग इयरमध्ये मृत झालेल्या आहेत आणि त्यांचं पुढील अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2019 रोजी. मे, जून आणि जुलै. तर मुक्ता ह्या 1 जुलै 2019 रोजी मृत झालेल्या आहेत. म्हणजे 1 जुलै 2019 ही तारीख इथे येईल. म्हणजे पुढील अकाउंटिंग इयरमधील फक्त 3 महिन्यात प्रॉफिटमधील हिस्सा मिळवण्याचा त्यांना अधिकार आहे. कारण 1 जुलै रोजी तर त्यांचा मृत्यू झालेला आहे. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांमधील प्रॉफिटचा हिस्सा मिळवण्याचा अधिकार मुक्ता यांना आहे. चला, आता आपण पुढील वाचन करूया. पहा, प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्यूड टू ₹70,000 अँड RDD इज टू बी क्रिएटेड ऑफ ₹2,000. म्हणजेच प्लांट अँड मशिनरीची किंमत आता ₹70,000 झाली आहे. आधी होती ₹60,000, आता झालेली आहे ₹70,000. मग आपण इथे स्टार करूया. जेव्हा आपण प्रत्यक्षात पोस्टिंग करू तेव्हा ही ॲडजस्टमेंट कशी सोडवायची ते पाहू. त्यानंतर RDD सांगितलेले आहे ₹2,000. मग डेटर्सच्या समोर आपल्याला स्टार करावं लागेल. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट, द ड्रॉइंग्स ऑफ मुक्ता अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाऊंटेड टू ₹10,000. ड्रॉइंग्स याचा अर्थ असा होतो की पार्टनर्स आपल्याच व्यवसायातून काही कॅश किंवा गुड्स आपल्या वैयक्तिक कारणासाठी उचल म्हणून घेतात, त्याला ड्रॉइंग्ज असे म्हणतात. म्हणजे मुक्ता यांनी आपल्याच व्यवसायातून ₹10,000 ड्रॉइंग्स उचल म्हणून घेतलेले आहेत आणि ते त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी यूज करणार आहेत, वापरणार आहेत. मग ड्रॉइंग्सचा फर्स्ट इफेक्ट येतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आणि सेकंड इफेक्ट येईल आपण बँकमधून ते ₹10,000 लेस करावे लागतील. आपण वर्किंग नोटसाठी बँक अकाउंट ओपन करणार आहोत तेव्हा ते ₹10,000 आपण बँक अकाउंटला दर्शवणार आहोत. चला, आता पुढील वाचन करूया. तिसरी ॲडजस्टमेंट, चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ₹1,000. की त्यांनी उचल म्हणून जे ₹10,000 घेतलेले आहेत त्यावरती ₹1,000 इंटरेस्ट चार्ज करा, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्जही येतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. मग कोणत्या पार्टनर्स?
तर मुक्ता यांच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला 1,000 रुपये येतील आणि ते सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटमधून ते लेस करायचे आहेत. मग प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणजे काय हे आपण शिकणारच आहोत पुढे. आता फक्त आपण वाचन करत आहोत. चला पुढे चौथी ॲडजस्टमेंट मी सांगत आहे. हर शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 3-year purchase of the profits for the last 4 years, which were first year 1,50,000, second year rupees 1,30,000, third year rupees 70,000 and fourth year rupees 50,000. ही ॲडजस्टमेंट आपल्याला खूप मोठी दिसत आहे. पहा, आपल्याला या ॲडजस्टमेंटमध्ये अशी माहिती सांगितलेली आहे की हर शेअर ऑफ गुडविल, हर शेअर म्हणजे कोण, मुक्ता यांच्या गुडविलचा हिस्सा, की ज्या मृत पार्टनर आहेत, डेथ ऑफ पार्टनर आहेत, त्यांच्या गुडविलचा हिस्सा हा शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 3-year purchase, तो 3 वर्षांच्या खरेदी एवढा कॅल्क्युलेट करा. ऑफ द प्रॉफिट्स फॉर द लास्ट 4 years which were, मागील 4 वर्षांच्या प्रॉफिट एवढा तो कॅल्क्युलेट करा, असा या वाक्याचा अर्थ आहे. मग आपल्याला मागील 4 वर्षांचा प्रॉफिट दिला आहे. पहा, पहिल्या वर्षाचा प्रॉफिट आहे 1,50,000 रुपये, दुसऱ्या वर्षाचा प्रॉफिट आहे 1,30,000 रुपये, तिसऱ्या वर्षाचा प्रॉफिट आहे 70,000 रुपये आणि चौथ्या वर्षाचा प्रॉफिट आहे 50,000 रुपये. मग आपल्याला या ॲडजस्टमेंटचा अर्थ समजलेला आहे. म्हणजे या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचा आहे. तो फक्त जे मृत पार्टनर आहेत मुक्ता यांच्या हिश्श्या एवढाच तो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्यासाठी मागील 4 वर्षांच्या प्रॉफिटचा आधार घेऊन आपल्याला 3 वर्षांच्या खरेदी एवढा तो कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपल्याला फक्त इथं एवढीच माहिती दिलेली आहे की जे डेथ ऑफ पार्टनर आहेत त्यांच्या हिश्श्या एवढाच गुडविल कॅल्क्युलेट करायचा आहे. ते गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर त्या गुडविलचं काय केलेलं आहे इथं काहीच माहिती दिलेली नाही. याचा अर्थ गुडविल रेज्ड अँड रिटेन्ड आहेत. हे गुडविल रेज्ड अँड रिटेन पण कोणते, की जे मृत पार्टनर आहेत किंवा डेथ ऑफ पार्टनर आहेत त्यांच्याच गुडविलचा हिस्सा कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे निर्माण करायचा आहे आणि ते व्यवसायात रिटेन करायचे आहेत. कारण पुढे आपल्याला कुठेही माहिती दिलेली नाही की ते रिटर्न ऑफ करा. म्हणजे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये फक्त डेथ ऑफ पार्टनर यांच्या हिश्श्या एवढेच गुडविल कॅल्क्युलेट करायचे आहेत, म्हणजेच रेस्ट करणे, गुडविल रेस्ट करायचे आहेत आणि गुडविल रेस्ट केलेले गुडविल ते रिटेन करायचे आहेत. मग इथपर्यंत आपल्याला माहिती समजलेली आहे. मग गुडविल रेस्ड अँड रिटेन म्हणल्यानंतर जे डेथ ऑफ पार्टनर आहेत यांच्या हिश्श्या एवढे जेव्हा गुडविल आपण कॅल्क्युलेट करतो आणि ते गुडविल रेज्ड अँड रिटेन म्हणल्यानंतर जर्नल एंट्री येते, गुडविल अकाउंट डेबिट टू डेथ ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग आपण प्रत्यक्षात जेव्हा हे गुडविल ट्रीट करणार आहोत तेव्हा जर्नल एंट्री करणार आहोत आणि ते वर्किंग नोटही आपण पूर्ण करणार आहोत. चला तर मग आता मी 5वी ॲडजस्टमेंट वाचत आहे. द डिसीज पार्टनर्स शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ to be calculated on the basis of average profit of last 2 years. या वाक्याचा अर्थ असा आहे की जे मृत पार्टनर आहे, डिसीज पार्टनर म्हणजेच कोणते पार्टनर, मृत पार्टनर किंवा डेथ ऑफ पार्टनर, आणि या प्रॉब्लेममध्ये मुक्ता ह्या डेथ ऑफ पार्टनर आहेत आणि त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा हा डेट ऑफ डेथ, की त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या तारखेपर्यंतचा प्रॉफिटमधील हिस्सा हा कॅल्क्युलेट करा. ऑन द बेसिस ऑफ, कशाच्या आधारे कॅल्क्युलेट करा, तर ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years, की मागील 2 वर्षांचा. मग इथे पहा, मागील 2 वर्षांचा 70,000 आणि 50,000 या मागील 2 वर्षांच्या नफ्याच्या सरासरी एवढा तो कॅल्क्युलेट करा, अशी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग जेव्हा आपण प्रत्यक्षात ती ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत तेव्हा आणखीन सविस्तर मी सांगणारच आहे. प्रिपेअर, तयार करा. काय तयार करा, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटलाच रिव्हॅल्युएशन अकाउंट असेही म्हणतात. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करा. बॅलन्स शीट ऑफ द कंटिन्यूइंग फर्म, की न्यू बॅलन्स शीट पण आपल्याला तयार करायचं आहे. शिवाय गिव्ह वर्किंग नोट ऑफ प्रॉफिट ऑफ गुडविल,
शिवाय आपल्याला त्यांनी वर्किंग नोटही तयार करायला सांगितलेलं आहे. जसे की मग आपण इथे गुडविल जे कॅल्क्युलेट करणार आहोत, त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंतचा जो प्रॉफिटमधील त्यांचा हिस्सा आहे मुक्ता यांचा, मग ह्या 2 वर्किंग नोट आपल्याला त्यांनी कॅल्क्युलेट करायला सांगितलेल्या आहेत वर्किंग नोटसाठी. मग इथे आपल्याला जी माहिती देतात प्रिपेअर करा म्हणून, त्या सर्व माहितीला मार्क्स असतात. चला तर मग आता आपलं पूर्ण वाचन झालेलं आहे. आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. आपण पोस्टिंगला सुरुवात करत आहोत, पण पोस्टिंगला सुरुवात करण्यापूर्वी आपण जे जे लेजर अकाउंट्स ओपन केलेले आहेत, जसे की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकमध्ये आपण जसे लेजर अकाउंट्स ओपन केलेले आहेत, अगदी तसेच याही टॉपिकमध्ये आपल्याला तेच लेजर अकाउंट्स ओपन करायचे आहेत. त्यानंतर पुढे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे ओपन केलेलं आहे आणि उजव्या पानावर न्यू बॅलन्स शीट ओपन केलेलं आहे. आणि बॅलन्स शीटची तारीख मी टाकलेली आहे 1 जुलै 2019. कारण 1 जुलै 2019 रोजी मुक्ता यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर रिमेनिंग पार्टनर्स न्यू बॅलन्स शीट तयार करत आहेत त्या तारखेला, म्हणून ही तारीख मी इथे न्यू बॅलन्स शीटला दिलेली आहे 1 जुलै 2019. त्यानंतर वर्किंग नोटसाठी मी बँक अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि गुडविल अकाउंटही ओपन केलेलं आहे. चला तर मग पोस्टिंगला सुरुवात करूया. कॅपिटल अकाउंट्स रेखा, मेनका आणि मुक्ता यांचं जे कॅपिटल आहे ते घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रेखा यांचं कॅपिटल आहे 60,000 रुपये, मेनका यांचं कॅपिटल आहे 70,000 रुपये, मुक्ता यांचं कॅपिटल आहे 34,000 रुपये. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रेखा यांचं कॅपिटल आहे 60,000 रुपये, मेनका यांचं कॅपिटल आहे 70,000 रुपये, 34,000 रुपये. चला तर आता आपण पुन्हा लॅबिलिटी साईडला पाहूया. कॅपिटलचं पोस्टिंग झालेलं आहे म्हणून मी इथं बरोबरची खूण करत आहे. त्यानंतर आपण बँक अकाउंटही ओपन केलेलं आहे वर्किंग नोटसाठी. मग आपण तो बॅलन्स घेऊया बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000 रुपये. आपण वर्किंग नोटसाठी बँक अकाउंट ओपन केलेलं आहे आणि बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000 रुपये. म्हणजे आपण जे जे लेजर अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स लिहित आहोत. मग आता आपण पुन्हा ॲसेट साईडला पाहूया. तर बँकचंही पोस्टिंग झालेलं आहे, मी अशी बरोबरची खूण करत आहे. आपण पुन्हा लॅबिलिटी साईडला पाहूया. कॅपिटल नंतर आहेत क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि जनरल रिझर्व. क्रेडिटर्स हे येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. ॲज इट इज घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. वरती एक 4-5 ओळी जागा सोडून न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स, डायरेक्ट आउटर कॉलमला 18,000 रुपये. याचा अर्थ क्रेडिटर्सच्या अमाऊंटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ती जी अमाऊंट आहे आधीची तेवढीच अमाऊंट आहे, म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेणार नाही. आता आपण पुन्हा लॅबिलिटी साईडला पाहूया. क्रेडिटर्स नंतर आहेत बिल्स पेबल 2,000 रुपये आणि बिल्स पेबलही येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. आउटर कॉलमला घेऊया डायरेक्ट. न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल, डायरेक्ट आउटर कॉलमला 2,000 रुपये. आणि ह्याही लॅबिलिटीची किंमत कमीही झाली नाही, वाढलीही नाही, म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेणार नाही. आता आपण पुन्हा लॅबिलिटी साईडला पाहूया. बिल्स पेबल नंतर आहे जनरल रिझर्व 16,000 रुपये आणि जनरल रिझर्व आपण ऑल पार्टनर्स यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून देणार आहोत. मग तेव्हा जर्नल एंट्री येते जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स. मग आता ऑल पार्टनर्स आहेत रेखा, मेनका आणि मुक्ता. रेखाज कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू मेनकाज कॅपिटल अकाउंट क्रेडिट
टू मुक्ताज कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि एकूण जनरल रिझर्व आहेत 16,000 रुपये. आणि हे 16,000 रुपये आपल्याला तिघी पार्टनर्स यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचे आहेत. रेशो आहे 2:1, 1:1. आणि एकूण जनरल रिझर्व आहेत 16,000 रुपये. मग 16,000 गुणिले 2 छेद रेशोची बेरीज 2:1, 3:1, 4 हा हिस्सा जाईल रेखा यांना. त्यानंतर मेनका यांना 16,000 गुणिले 1, कारण मेनका यांचा हिस्सा आहे 1 छेद रेशोची बेरीज 2:1, 3:1, 4. त्यानंतर मुक्ता यांना 16,000 गुणिले मुक्ता यांचा हिस्सा आहे 1 छेद रेशोची बेरीज 2:1, 3:1, 4. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 8,000, 4,000 आणि 4,000. म्हणजे जनरल रिझर्वमधील 8,000 हिस्सा रेखा यांना मिळेल, 4,000 आणि 4,000 मेनका आणि मुक्ता यांना मिळतील. मग त्यांच्या समोर आपण लिहूया 8,000, 4,000 आणि 4,000. चला मग आता आपण लेजर पोस्टिंग करूया. पहा, आपण जनरल रिझर्व अकाउंट ओपन केलेलं नाही. मग जे अकाउंट ओपन केलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट. रेखा यांच्या कॉलममध्ये 8,000 रुपये, मेनका यांच्या कॉलममध्ये 4,000 रुपये आणि मुक्ता यांच्या कॉलममध्येही 4,000 रुपये. चला मग जनरल रिझर्व आपण त्यांना वाटून दिलेले आहेत. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटकडे जाऊया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता जाऊया आपण ॲसेट साईडला. प्लॅन्ट अँड मशिनरी ₹60,000 म्हणजे प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत आधी होती 60,000 रुपये, त्याच्यासमोर स्टार आहे. आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे. पहा, न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लॅन्ट अँड मशिनरी, इनर कॉलमला 60,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे पहिली, प्लॅन्ट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्यूड टू ₹70,000 की प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत आधी होती 60,000, आता झालेली आहे 70,000. म्हणजे 70,000 रुपये आपल्याला आउटर कॉलमला लिहावे लागतील. 70,000 वजा 60,000, 10,000 रुपयांनी खरं तर त्या ॲसेटची किंमत वाढलेली आहे. ॲड ॲप्रिसिएशन. ॲसेटची किंमत आधी होती 60,000, आता झालेली आहे 70,000. 10,000 रुपयांनी ॲसेटची किंमत वाढली आणि जेव्हा ॲसेटची किंमत वाढते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा असतो. पहा, रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आणि जेव्हा ॲसेटची किंमत वाढते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्लॅन्ट अँड मशिनरी अकाउंट. मग जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढली, 10,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढली म्हणून आपण 10,000 रुपये इथे घेतलेले आहेत. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटकडे जाऊया. प्लॅन्ट अँड मशिनरी नंतर आहेत डेटर्स 50,000 रुपये आणि डेटर्ससुद्धा येतात न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्स, इनर कॉलमला 50,000 रुपये.
पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे पहिली, RDD इज टू बी क्रिएटेड ऑफ ₹2000, की डेटर्स यांच्याकडून 50,000 रुपये येणं आहे, पण त्यापैकी 2,000 रुपये येणार नाहीत असा आपल्याला संशय आहे. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजे 50,000 वजा 2,000 रुपये आपल्याला करावे लागतील. मग लेस RDD 2,000 रुपये, लेस करून आउटरला घेऊया 48,000 रुपये. याचा अर्थ असा आहे की खरं तर ॲसेटची किंमत आधी होती 50,000, आता झालेली आहे 48,000, आणि याचा अर्थ ॲसेटची किंमत कमी झाली. मग जेव्हा ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा असतो. चला तर मग आता आपण त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊया. त्या ॲसेटची किंमत 2,000 रुपयांनी कमी झाली. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD अकाउंट, जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली, 2,000 रुपयांनी ॲसेटची किंमत कमी झाली, म्हणून तो इफेक्ट मी इथे डेबिट साईडला घेतलेला आहे. चला तर आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. मी तिला इथे खूण करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटकडे जाऊया. डेटर्स नंतर आहेत फर्निचर 30,000 रुपये, आणि फर्निचरही येतात न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. डायरेक्ट ते आउटर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार नाही. त्या ॲसेटची किंमत ॲज इट इज आहे. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर, डायरेक्ट आउटर कॉलमला 30,000 रुपये. याचा अर्थ फर्निचरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेणार नाही. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटकडे जाऊया. फर्निचर नंतर आहेत बँक बॅलन्स 60,000 रुपये, आणि त्याच्यासमोर अशी बरोबरची खूण आहे. याचा अर्थ बँकचं पोस्टिंग झालेलं आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. मग आता आपल्याला एक एक ॲडजस्टमेंट सोडवायची आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे. आता मी दुसरी ॲडजस्टमेंट वाचत आहे. पहा, मी दुसरी ॲडजस्टमेंट वाचत आहे. द ड्रॉइंग्स ऑफ मुक्ता अप टू द डेट ऑफ हर डेथ अमाऊंटेड टू ₹10,000. मुक्ता ह्या मृत पार्टनर आहेत आणि त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या तारखेपर्यंतचा त्यांचा ड्रॉइंग्समधील हिस्सा आहे, किंवा त्यांनी ड्रॉइंग्स म्हणून उचललेले आहे 10,000 रुपये. आणि 10,000 रुपयांचे दोन इफेक्ट येणार आहेत. फर्स्ट इफेक्ट येईल मुक्ताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि सेकंड इफेक्ट येईल बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ड्रॉइंग्स नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येतात. मग चला, फर्स्ट इफेक्ट मुक्ताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला 10,000 रुपये घेऊया. पहा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स, आणि हे ड्रॉइंग्स मुक्ता यांचे आहेत म्हणून फक्त मुक्ता यांच्या कॉलममध्ये 10,000 रुपये. हा झाला ड्रॉइंगचा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येईल बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पहा, बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय मुक्ताज ड्रॉइंग्स, ₹10,000. कारण आपल्याकडे जेवढी अमाऊंट आहे त्या अमाऊंटमधून मुक्ता यांनी 10,000 रुपये उचल म्हणून घेतलेले आहेत, म्हणजे ते एकूण अमाऊंटमधून लेस करावे लागतील, म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेतलेला आहे. चला आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. तर दुसरी ॲडजस्टमेंटसुद्धा आपली पूर्ण झालेली आहे. मी तिला खूण करत आहे. आता मी तिसरी ॲडजस्टमेंट वाचत आहे. चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ₹1,000, की मुक्ता यांनी जे 10,000 रुपये उचल म्हणून घेतलेले आहेत त्यावरती 1,000 रुपये इंटरेस्ट चार्ज करायला सांगितलेलं आहे. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ससुद्धा येतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येतो जे डेथ ऑफ पार्टनर आहेत त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटमधून ते 1,000 रुपये लेस करायचे असतात. चला मग आधी फर्स्ट इफेक्ट घेऊया. मुक्ताज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, पहा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, आणि फक्त मुक्ता यांच्या कॉलममध्ये 1,000 रुपये. हा झाला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा फर्स्ट इफेक्ट.
आणि सेकंड इफेक्ट येतो ॲसेट साईडला. जेव्हा आपण मुक्ता यांना त्यांचा प्रॉफिट वाटून देणार आहोत त्यावेळेस त्यामधून ते 1,000 रुपये आपल्याला लेस करायचे आहेत. मग जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ॲसेट साईडला घेणार आहोत त्यावेळेस हे 1,000 रुपये आपण त्यातून लेस करणार आहोत. चला मग आता आपण पुढील ॲडजस्टमेंटचं वाचन करूया. म्हणजे अजून आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली नाही. आत्ता आपण एकच इफेक्ट घेतलेला आहे. आता मी चौथी ॲडजस्टमेंट वाचत आहे. हर शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 3 year परचेस ऑफ द प्रॉफिट्स फॉर द लास्ट 4 years विच वेअर 1,50,000, 1,30,000, 70,000 अँड 50,000. की हर शेअर ऑफ गुडविल, की मुक्ता या ज्या मृत पार्टनर आहेत त्यांच्या गुडविलचा हिस्सा हा कॅल्क्युलेट करा, तो 3 वर्षांच्या खरेदी एवढा, पण मागील 4 वर्षांच्या लास्ट 4 year मागील 4 वर्षांच्या सरासरी नफ्या एवढे आणि 3 वर्षांच्या खरेदी एवढे त्यांचे गुडविल कॅल्क्युलेट करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग आधी आपल्याला वर्किंग नोट करावं लागेल आणि या प्रॉब्लेममध्ये आपल्याला वर्किंग नोट गुडविलचे जे वर्किंग नोट आपण करणार आहोत त्या वर्किंग नोटला सुद्धा मार्क्स आहेत. मग आपल्याला जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली असते त्यांना मार्क्स असतात. चला तर मग आता आपण गुडविल कॅल्क्युलेट करत आहोत. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल असं मी वर्किंग नोटला नाव देत आहे. मागील 4 वर्षांचा त्यांनी जो प्रॉफिट दिलेला आहे त्या माहितीच्या आधारे आधी आपल्याला टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागेल. मग त्यासाठी सूत्र आहे पहिलं, टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मायनस लॉस. आणि या इन्फॉर्मेशनमध्ये त्यांनी फक्त मागील 4 वर्षांचा प्रॉफिटच दिलेला आहे. मग आता आधी आपण 4 वर्षांचा प्रॉफिट इथे मांडून घेऊया सूत्रामध्ये. पहा, 1,50,000 प्लस 1,30,000 प्लस 70,000 प्लस 50,000. 1,50,000 प्लस 1,30,000 प्लस 70,000 प्लस 50,000. त्यांनी आपल्याला 4ही वर्षांचा प्रॉफिट दिलेला आहे आणि लॉस दिलेला नाही, म्हणून आपण लॉस काही इथे लिहिणार नाही आहे. चला आता मागील 4 वर्षांचा जो त्यांनी प्रॉफिट दिलेला आहे त्यांची एकत्रित बेरीज करूया आणि बेरीज आलेली आहे 4 लाख रुपये. म्हणजे त्यांचा एकूण प्रॉफिट आहे मागील 4 वर्षांचा 4 लाख रुपये. ही झाली पहिली पायरी. आता दुसरी पायरी आपल्याला पूर्ण करायची आहे की ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. दुसरी पायरी, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. पहा, टोटल प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, तो आलेला आहे 4 लाख रुपये. मग आपण त्या सूत्रातील सर्व किमती मांडत आहोत. नंबर ऑफ इयर्स, की आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे एकूण 4 वर्षांचा. पहा, 1, 2, 3, 4, मग भागिले 4 असा भागाकार गुणाकार मांडल्यानंतर उत्तर आलेलं आहे 1 लाख रुपये. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आला त्यांचा 1 लाख रुपये. मग आता आपल्याला तिसरी पायरी पूर्ण करायची आहे. आता आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. मग गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी सूत्र आहे, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. पहा, आता आपण त्या सूत्रातील सर्व किमती मांडूया. ॲव्हरेज प्रॉफिट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला, तो आलेला आहे 1 लाख रुपये. 1 लाख गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस. मग आपल्याला त्यासाठी ॲडजस्टमेंटमध्ये पाहावं लागेल. पहा, नंबर ऑफ इयर्स परचेस आहेत, इयर परचेस 3 years आहेत, मग इंटू 3 करावं लागेल आपल्याला. पहा, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. मग ॲव्हरेज प्रॉफिट आहे 1 लाख रुपये आणि नंबर ऑफ इयर्स परचेस आहे 3 years.
मग गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 3,00,000 रुपये. मग हे जे उत्तर आलेलं आहे 3,00,000 रुपये, तो एकूण गुडविल आहे, तो संस्थेचा, पूर्ण संस्थेचा गुडविल आहे. पण आपल्याला या प्रॉब्लेममध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की फक्त जे मृत पार्टनर आहेत, पहा, हर शेअर ऑफ गुडविल, की मुक्ता ह्या ज्या मृत पार्टनर आहेत त्यांच्याच गुडविलचा हिस्सा कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून आपण जो एकूण गुडविल आलेला आहे 3,00,000 रुपये, तो पूर्ण संस्थेचा गुडविल आहे. आता आपल्याला मुक्ता यांचा गुडविल कॅल्क्युलेट करायचा आहे. मग चौथी पायरी, मुक्ताज शेअर ऑफ गुडविल इज इक्वल टू एकूण जे गुडविल आहे 3,00,000 इंटू मुक्ता यांचा हिस्सा आहे, पहा, 1/4 एवढा हिस्सा आहे. मग जो 1/4 हिस्सा आहे तेवढा आपण गुडविल कॅल्क्युलेट करूया. पहा, एकूण गुडविल आहे 3,00,000 रुपये, मुक्ता यांचा हिस्सा आहे 1/4 आणि भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 75,000 रुपये. म्हणजे मुक्ता यांच्या गुडविलचा हिस्सा आहे 75,000 रुपये. मग मुक्ता यांना हे 75,000 जो गुडविलचा हिस्सा आहे तो आपण देऊया आणि त्यावेळेस जर्नल एंट्री येते. आता मी इथे लगेच जर्नल एंट्री करत आहे. पहा, मग आता हे जे गुडविल आहेत फक्त जे मृत पार्टनर आहेत त्यांच्या हिश्श्याचे गुडविल आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. मग आता ते गुडविल निर्माण केले, गुडविल रेज्ड केले आणि रिटेन म्हणजे ते व्यवसायातच ठेवणार आहेत, त्या गुडविलचं त्यांनी काय केलं नंतर अशी माहिती नाही, रिटर्न ऑफ म्हणलेले नाहीत. मग हे गुडविल रेज्ड आणि रिटेन्ड आहेत. मग तेव्हा जर्नल एंट्री येते, जेव्हा डेथ ऑफ पार्टनर यांच्या गुडविलचा हिस्सा कॅल्क्युलेट केला जातो आणि ते गुडविल रेज्ड केले जातात आणि रिटेन केले जातात, तेव्हा जर्नल एंट्री येते गुडविल अकाउंट डेबिट टू डेथ ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग आता मुक्ता ह्या डेथ ऑफ पार्टनर आहेत टू मुक्ताज कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशी जर्नल एंट्री येईल. अमाऊंट आहे 75,000 रुपये आणि ही जर्नल एंट्री मी तुमच्या माहितीसाठी केलेली आहे. चला, मग आता आपण लेजर पोस्टिंग करूया. आपल्याला गुडविल किती आहेत हेही माहिती आहे. जर्नल एंट्री आपण केली, गुडविल अकाउंट डेबिट टू मुक्ताज कॅपिटल अकाउंट क्रेडिट. चला, मग लेजर पोस्टिंगसाठी आपण दोनही लेजर अकाउंट्स ओपन केलेले आहेत. गुडविल अकाउंट डेबिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू मुक्ताज कॅपिटल अकाउंट. पहा, गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू मुक्ताज कॅपिटल अकाउंट. ₹75,000 रुपये. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. क्रेडिटचं, मुक्ताज कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे मुक्ताज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. मुक्ताज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट आणि फक्त मुक्ता यांच्या कॉलममध्ये 75,000 रुपये. मग आपण गुडविल ट्रीट केलेले आहेत. आपली चौथी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. आता मी पाचवी ॲडजस्टमेंट वाचत आहे. द डिसीज पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट. डिसीज पार्टनर म्हणजेच डेथ ऑफ पार्टनर, की मुक्ता या डेथ ऑफ पार्टनर आहेत आणि त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा हा अप टू द डेट ऑफ डेथ टू बी कॅल्क्युलेटेड, त्यांच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत तो कॅल्क्युलेट करा ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 years, की मागील 2 वर्षांच्या सरासरी नफ्या एवढे ते कॅल्क्युलेट करा. मग आता मागील 2 वर्ष म्हणजेच कोणतं असेल आपलं, हे 3रं वर्ष आणि हे 4थं वर्ष, हे मागील 2 वर्ष आहेत. मग त्या 2 वर्षांच्या सरासरी नफ्या एवढे त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा कॅल्क्युलेट करा अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आधी आपल्याला मागील 2 वर्षांचा एकूण जो प्रॉफिट आहे त्यातील त्यांचा हिस्सा मृत्यूपर्यंतचा किती आहे ते कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यासाठी आता आपल्याला गणित मांडावं लागेल. पहा, मी उपघटकाचं नाव लिहित आहे, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट. मग पहिली पायरी, टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला.
टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट मायनस लॉस. मग लॉस तर दिलेला नाही त्यांनी, मग आपल्याला 2 वर्षांचा प्रॉफिट सांगितलेला आहे, मागील 2 वर्षांचा. मग त्यासाठी पहा, मागील 2 वर्षांचा प्रॉफिट आहे 70,000 रुपये आणि 50,000 रुपये. 70,000 प्लस 50,000. 70,000 प्लस 50,000. लॉस दिलेला नाही. आता पहा, 70,000 प्लस 50,000 1,20,000. म्हणजे टोटल प्रॉफिट आला 1,20,000. आता दुसरी पाहिली की आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आत्ताच आपण टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, तो आला 1,20,000. 1,20,000 भागिले नंबर ऑफ इयर्स. मग आपल्याला 2 वर्षांचा प्रॉफिट सांगितला होता, नंबर ऑफ इयर्स आहे 2 इयर्स. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 60,000 रुपये. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आला 60,000 रुपये. हा जो 60,000 रुपये प्रॉफिट आहे तो पूर्ण वर्षाचा प्रॉफिट आहे. पण आपण असा अभ्यासत आहोत की मुक्ता यांचा मृत्यू 1 जुलै 2019ला झालेला आहे. म्हणजे आपल्याला एकूण जो पूर्ण वर्षाचा जो प्रॉफिट दिसत आहे 60,000 रुपये, पहा 60,000 गुणिले 12 महिन्यांपैकी 3 महिन्यांचाच कॅल्क्युलेट करायचा आहे, कारण त्यांचा मृत्यू. पहा, आपण जेव्हा प्रॉब्लेमचं वाचन करत होतो तेव्हाच आपण असा अभ्यासलेला आहे की त्यांचं लास्ट इयर संपलेलं आहे 31 मार्च 2019 रोजी, आणि त्यांच्या पुढील वर्षामध्ये पुढील वर्ष त्यांचं सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2019 रोजी. पण मुक्ता ह्या 1 जुलै 2019 रोजी मृत झालेल्या आहेत. म्हणजे एप्रिल, मे, जून ह्या 3 महिन्यांचाच आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल. मग जो एकूण ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 60,000 गुणिले 12 महिन्यांपैकी 3 महिन्यांचाच आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करत आहोत. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 15,000 रुपये. म्हणजे एकूण त्यांचा 3 महिन्यांचा प्रॉफिट आहे 15,000 रुपये. पण तो तिघांचाही आहे, म्हणजे रेखा, मेनका आणि मुक्ता यांचा एकत्रित तो प्रॉफिट आहे 3 महिन्यांचा. मग आता आपल्याला फक्त मुक्ता यांच्या प्रॉफिटचा हिस्सा कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्यासाठी मुक्ताज शेअर ऑफ प्रॉफिट. मग एकूण जो तिघींचा जो प्रॉफिट आहे 3 महिन्यांचा 15,000 गुणिले, आता मुक्ता यांचा हिस्सा जो आहे 1/4. पहा, मुक्ता यांचा हिस्सा जो आहे 1/4, त्या हिस्स्यामध्ये तो प्रॉफिट त्यांना वाटून द्यावा लागेल. 15,000 गुणिले 1/4. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 3,750. म्हणजे मुक्ता यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आहे 3,750 रुपये. त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रॉफिटचा हिस्सा 3 महिन्यांचा त्यांना एवढा प्रॉफिट मिळणार आहे त्यांच्या वारसदारांना. मग हा जो प्रॉफिटचा हिस्सा आहे आपण त्यांना वर्ष संपण्याच्या आधीच तो देत आहेत. खरं तर त्यांचा अकाउंटिंग इयर, मागील अकाउंटिंग इयर संपलेला आहे 31 मार्च 2019 रोजी, आणि 1 जुलै 2019 रोजी मुक्ता या मृत झालेल्या आहेत. पण त्यांचं जे पुढील वर्ष सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2019 रोजी वर्ष सुरू झालेलं आहे, आणि ते वर्ष संपणार आहे 31 मार्च 2020 रोजी. आणि पण मुक्ता ह्या 1 जुलै 2019 रोजी मृत झालेल्या आहेत. मग त्यांना आपण त्यांचा प्रॉफिटचा हिस्सा हा
वर्ष संपण्याच्या आधीच देत आहोत 1 जुलै 2019ला. म्हणून 3,750 जो त्यांचा प्रॉफिटचा हिस्सा आहे तो आपल्याला माहीत नाही की तो प्रॉफिटच आहे की लॉस आहे, हे अजून आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण 3,750 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट या नावाने तो आपण लिहिणार आहोत. 3,750 रुपये म्हणजे 3,750 रुपये आपण जो त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा देत आहोत तो आपण ॲडव्हान्समध्येच देत आहोत, वर्ष संपण्याच्या आधीच देत आहोत. आपलं खरं तर वर्ष संपणार आहे 31 मार्च 2020 रोजी, पण आपण ते देत आहोत 1 जुलै 2019 रोजीच देत आहोत, ॲडव्हान्समध्ये देत आहोत. म्हणून त्याचा फर्स्ट इफेक्ट येईल 3,750 रुपयांचा फर्स्ट इफेक्ट ॲसेट साईडला आणि सेकंड इफेक्ट येईल मुक्ताज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. चला मग फर्स्ट इफेक्ट ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट या नावाने आपण 3,750 रुपये लिहिणार आहोत. पहा, न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आणि अमाऊंट आहे 3,750 रुपये. ते मी इनर कॉलमला घेणार आहे कारण आपल्याला पहा तिसरी ॲडजस्टमेंट अजून आपली पूर्ण झालेली नाही. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ₹1,000. मग त्याचा फर्स्ट इफेक्ट आपण घेतलेला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईड. मुक्ता यांच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण 1,000 रुपये घेतलेले आहेत, पण अजून सेकंड इफेक्ट घ्यायचा होता आणि ते आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटमधून लेस करणार आहोत. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. जर आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स दिले नसते या प्रॉब्लेममध्ये तर आपण 3,750 रुपये आउटर कॉलमला घेतले असते. मग ते लेस करूया 1,000 रुपये, लेस करू आउटरला 2,750 रुपये. मुक्ता यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट फर्स्ट इफेक्ट लिहिला ॲसेट साईडला. सेकंड इफेक्ट येतो मुक्ताज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मुक्ता यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आणि फक्त मुक्ता यांच्या कॉलममध्ये इथे आपण तेवढी सर्व अमाऊंट लिहिणार आहोत 3,750 रुपये. पहा, आपण पाचवी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण केली की ज्या मृत पार्टनर आहेत मुक्ता त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आपण कॅल्क्युलेट केला आणि तो हिस्सा आपण फर्स्ट इफेक्ट लिहिला ॲसेट साईडला आणि सेकंड इफेक्ट लिहिला आपण मुक्ता यांच्या कॅपिटल अकाउंटला. म्हणजे आपली पाचवी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येत आहे की आपलं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. चला तर मग आता आपण एक एक लेजर अकाउंट्स क्लोज करूया. मग आपण वर्किंग नोटसाठी बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट ओपन केलेलं आहे. आधी आपण ते क्लोज करूया. आधी आपण बँक अकाउंट क्लोज करणार आहोत. त्यासाठी आधी मी बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहे. मग जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की बँक अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी आहे 60,000 आणि क्रेडिट साईडची आहे 10,000. जी बेरीज मोठी आहे ती मी डेबिट साईडला पण लिहिणार आहे आणि क्रेडिट साईडला पण. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. म्हणजे क्रेडिट साईडला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत आहे. 60,000 वजा 10,000 50,000 रुपये आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावं लागत आहे. त्याला नाव देऊया बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. याचा अर्थ 50,000 रुपये आपल्याकडे शिल्लक आहेत ड्रॉइंग्स वजा जाता.
मग हे 50,000 ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बँक, डायरेक्ट आउटर कॉलमला 50,000 रुपये. बँक अकाउंट क्लोज झालेला आहे. आता आपल्याला गुडविल अकाउंट क्लोज करायचं आहे आणि गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची आपल्याला स्वतंत्र बेरीज करावी लागेल. त्यासाठी आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला आहेत 75,000 रुपये, क्रेडिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही. 75,000 रुपये मी डेबिट साईडला पण लिहिणार आहे, क्रेडिट साईडला पण 75,000 रुपये. म्हणजे पूर्णच्या पूर्ण रक्कम आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 75,000 रुपये. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन घेऊया न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. गुडविल 75,000 रुपये. आता आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करायचं आहे. त्यासाठी जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 3 ते 4 ओळी जागा सोडून डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. आता डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करू. डेबिटला आहे 2,000 रुपये आणि क्रेडिट साईडला आहे 10,000 रुपये. आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी येणार आहे, ती आली 10,000 रुपये. मी क्रेडिट साईडला पण लिहिणार आहे आणि डेबिट साईडला पण. 10,000 वजा 2,000 आपल्याला 8,000 रुपये बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागला. जेव्हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा प्रॉफिट होतो. हा त्यांना झालेला एकूण प्रॉफिट आहे. रेखा, मेनका आणि मुक्ता यांना झालेला तो एकूण प्रॉफिट आहे. पहा, मग आता ज्या तिसऱ्या पार्टनर आहेत मुक्ता, त्यांचं नाव, कारण डेथ ऑफ पार्टनर यांनाही प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमधील प्रॉफिट किंवा लॉस मिळवण्याचा अधिकार असतो. मुक्ता, जे दुसरे पार्टनर आहेत मेनका आणि पहिले पार्टनर आहेत रेखा. टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मग एकूण जो प्रॉफिट झालेला आहे त्यांना तो त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे आणि रेशो आहे 2:1 1:1. पहा, मी गणित इथंच करत आहे. रेशो आहे 2:1 1:1. पहा, एकूण जो प्रॉफिट झालेला आहे 8,000 गुणिले 2 छेद रेशोची बेरीज 2:1 3:1 4. हा हिस्सा जाईल रेखा यांना. त्यानंतर 8,000 गुणिले 1 छेद रेशोची बेरीज 4 हा हिस्सा जाईल मेनका यांना. 8,000 गुणिले 1 छेद रेशोची बेरीज 4 हा हिस्सा जाईल मुक्ता यांना. चला, मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 4,000 2,000 आणि 2,000. मग त्यांच्या प्रॉफिटचा हिस्सा त्यांच्यासमोर लिहूया. रेखा यांचा हिस्सा आहे 4,000 रुपये, मेनका यांचा हिस्सा आहे 2,000 रुपये, मुक्ता यांचा हिस्सा आहे 2,000 रुपये. हा जो प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय प्रॉफिट और लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मग रेखा यांचा प्रॉफिटचा हिस्सा आहे 4,000, मेनका यांचा 2,000, मुक्ता यांचा 2,000. मग त्यांच्या कॉलममध्ये आपण अमाऊंट लिहित आहोत 4,000 2,000
आणि 2,000. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहे. मग आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. पहा, आपण डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला बेरजेच्या रेघा ओढून घेतलेल्या आहेत. आता आधी आपण मुक्ता यांचं अकाउंट क्लोज करणार आहोत. मुक्ता यांच्या डेबिटला आहेत 10,000 प्लस 1,000, म्हणजे डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 11,000 रुपये. आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करू. आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी येणार आहे. 34,000 प्लस 4,000 प्लस 75,000 आणि ती आलेली आहे 1,18,750 रुपये. मग आपल्याला सहज लक्षात येत आहे की ही बेरीज मोठी आलेली आहे क्रेडिट साईडची. मग ती बेरीज आपण डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला पण. 1,18,750 1,18,750. मग 1,18,750 वजा 11,000 बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत आहे 1,07,750 रुपये. म्हणजे आपण मुक्ता यांना 1,07,750 रुपये देणं आहे. मग ते जे देणं आहे ते लिहूया. आपण त्यांच्या वारसदारांच्या नावे ती अमाऊंट दर्शवणार आहोत. आपण ती अमाऊंट त्यांचे जे वारसदार आहेत त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करत आहोत. म्हणून इथे नाव लिहूया. मुक्ताज एक्झिक्युटर्स लोन. ₹1,07,750 रुपये. हे झालं मुक्ता यांचं अकाउंट क्लोज. आता आपल्याला मेनका यांचं अकाउंट क्लोज करायचं आहे. मेनका यांच्या डेबिटला कोणतीही अमाऊंट नाही. क्रेडिटला आहेत 70,000, 4,000 आणि 2,000. आणि क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी आलेली आहे. ती आलेली आहे 76,000 रुपये. डेबिट साईडला पण लिहूया 76,000 रुपये. म्हणजे 76,000 सर्वच्या सर्व रक्कम बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे. बॅलन्स कॅरीड डाऊन. खरं तर तो बॅलन्स कॅरीड डाऊनच आहे. आता आपल्याला रेखा यांचा अकाउंट क्लोज करायचा आहे. रेखा यांच्या डेबिटला कोणतीही अमाऊंट नाही आणि क्रेडिटला अमाऊंट आहेत आणि क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे. ती आलेली आहे 72,000 रुपये. मी डेबिट साईडला पण लिहिणार आहे 72,000 रुपये. याचा अर्थ रेखा यांच्या डेबिट साईडला सर्वच्या सर्व रक्कम बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावं लागत आहे 72,000 रुपये. हे रिमेनिंग पार्टनर्स यांचं कॅपिटल आहे आणि मुक्ता यांची कॅपिटलची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण त्यांचे जे वारसदार आहेत, एक्झिक्युटर्स म्हणजेच वारसदार, त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करत आहोत. आता जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत रेखा आणि मेनका यांचं कॅपिटल आधी आपण ट्रान्सफर करूया न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रेखा आणि मेनका. रेखा यांचं कॅपिटल आहे 72,000 रुपये आणि मेनका यांचं कॅपिटल आहे 76,000 रुपये. मग दोघींच्याही कॅपिटलची बेरीज आउटर कॉलमला घेऊया. उत्तर आलेलं आहे 1,48,000 रुपये. हे झालं पार्टनर्स यांचं कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर. आता आपण जे मृत पार्टनर आहेत मुक्ता, त्यांच्या वारसदारांना जी अमाऊंट आपण देणं आहे 1,07,750 रुपये, ते लोन अकाउंट म्हणून आपण लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार आहोत, कारण आपण देणं लागत आहोत. मग इथे लिहूया एक ओळ जागा सोडून मुक्ताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. अमाऊंट आहे 1,07,750 रुपये. मग आता आपण न्यू बॅलन्स शीट क्लोज करूया.
आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते, म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली होतो. मग बेरीज करूया. आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊ. आणि लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 2,75,750 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 2,75,750 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम 2,75,750 रुपयांनी टॅली झालेला आहे. तर अशा पद्धतीने एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाल्यानंतर रिमेनिंग पार्टनर्स आपल्या भागीदारी संस्थेची पुनर्रचना या पद्धतीने करतात. मग डेथ ऑफ पार्टनर या टॉपिकचा पहिला प्रॉब्लेम आज आपण टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.